खरी पूजा कोणती? तर या तीजभर पोटाची, या तीजभर पोटाची अगर पूजा झाली नाही तर कोणताच माणूस जगू शकत नाही, त्याला जरूर मरली आहे. कारण पहिले पोटोबा आणि नंतर विठोबा. आपल्या पोटात काही अन्न राहील तर आपण पूजा करू किंवा कोणते कामधंदे करू, अन्यथा करू शकत नाही. तर या पोटासाठी किती वाटाघाटी करावं लागतो, किती हाल अपेक्षा सहन करावं लागतो. ज्याचं त्यालाच माहित. कोणाला माहित? ज्याचं लग्न झालंय त्याला माहित आहे की जिंदगानी संसार काय होते म्हणून. आणि ज्याचं लग्न झालं नाही त्याला काय माहित? माय बापाच्या भरोशावर जगतो, दिवसभर खरे घोटतो आणि पुन्हा संध्याकाळी जागच्या जागी. तर या पोटासाठी वाटाघाटी करावं लागतो. आज या गावी, उद्या त्या गावी, परवा त्या गावी. कशासाठी? काम पाहण्यासाठी. काम मिळालं तर पैसे मिळेल आणि पैसे मिळाले तर अन्न धान्य घेऊ, आपला प्रपंच चालवू, जिंदगानी करू. ही जिंदगानी आहे. ही जिंदगानी आहे बाबा. तर एकाची नाही, दोघाची आहे. दोघाची कोणाची? नवरा आणि बायकोची. स्टेजवर पाण्याची व्यवस्था करा. त्याच्यासाठी दोघही नवरा बायको चांगले पाहिजे. नाही तर या जमान्यात बायको नवऱ्याचं ऐकत नाही आणि नवरा बायकोचं ऐकत नाही. बायको एकीकडे राहते आणि नवरा एकीकडे राहते. जिंदगानी होईल का? नाही. ती जिंदगानी उद्ध्वस्त होणार, सत्यानाश होणार त्या जिंदगानीचा. विचार आहे. आणि म्हणून म्हटलं आहे, नवऱ्याचं मीठ तर बायकोचं पीठ, आणि तेव्हा जिंदगानी चालते नीट. संसार आहे. काय करावा? माझी बी जिंदगानी आहे हो. आम्ही बी दोघं नवरा बायको आहो. फक्त वाद झाला कशाचा? 2000 रुपयासाठी. 2000 रुपयासाठी मला म्हणाली कारभारी, मला 2000 रुपयाची साडी पाहिजे दिवाळी निमित्त. म्हटलं राधा, अगं 2000ची साडी होती, घेतो म्हणलं तर 1000ची होते आणि 500ची बी होते. ऐकायला तयार नाही. वाद वाढला, झगडा झाला. त्या झगड्यात 2-3 थापडा मारून दिले. पण विचार आहे, इकडे धंदा मला तर पूर्वीपासूनचा दह्या दुधाचा, त्या धंद्यावर आमचा पोट पाणी आहे, प्रपंच आहे. ठीक आहे, घरी जातो आणि प्रेमाचे 2 शब्द सांगतो, तिला बाजारला पाठवतो. कारभार जग माझ लाडाचे, नारी राधा राधा ओ राधा. राधा, ये राधा. बापा, मोठी हेकळ आहे, मोठी हेकळ आहे. एका शब्दाचा कधी आवाज येणार नाही. आणि मग माणसाला राग येतो ना, रागाच्या भरात 2-3 थापडा मारून देतो. मग शहाणे म्हणतात, हा माणूस पागल आहे, हा भयाल आहे, याला बायकोची किंमत नाही, बायकोची काळजी नाही. पण बाईला समजते का? नवरा तावला तपला, शेतातून आला असेल, काही काम पडलं असेल, आवाज देऊन राहिला नाही, बसली असेल शेजाऱ्या घरी. ए राधा, राधा कर राधा ओ राधा. अहो 8 दिवस झाले ही काही माझ्याशी काही बरोबर बोलत नाही, मी पण काही यांच्याशी बरोबर काही बोलत नाही शुल्लकच्या वादामुळे. पण आज काही काय होईना, आज मोठ्या प्रेमाने मला आवाज दिली, राधा राधा. अशी करते, घरातली आधी देवपूजा वगैरे करून घेते आणि राहिलेले कामधंदे सुद्धा करून घेते आणि मग यांच्या हाकेला हाक देते. सांगना देवी माझ्या बाबाला, बाबाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांगना देवी माझ्या बाबाला, बाबाला
चालू आहे, पूजन चालू आहे. सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला ग सुखी आहे मी माझ्या गावात. बरोबर आहे तुझं. कारण माणूस पूजा करू शकते तर बाई सुद्धा पूजा करू शकते. जेवढा माणसाला अधिकार आहे तेवढा बाईला सुद्धा अधिकार आहे. आणि म्हणून म्हटले आहे की बाई ही माणसाची अर्धांगिनी आहे. बरोबर आहे. पण राधा आपण दोघेचे दोघेही पूजा करत बसलो तर या पोटाचा विचार आहे ग प्रपंच आहे. हे राधा राधा ये ग कारभार ने ग माझ्या प्रेमाचे नारी राधा हो. हे राधा हा पंचगमीनं पाण्याची सोय करा इथे. कारभारी वा प्राणनाथा राया राया हो. काय हो कशाला आवाज दिले? राधा काय हो? म्हणून म्हटलं तुला हा की थंडीचे दिवस आहे, होय ना. थोडं व्यवस्थित राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. होई बा. पण तू ऐकत नाही. गरिबीची जिंदगानी आहे राधा. हा काय म्हणतो मी समजलं तुला? समजलं ना समजलं? मला. हो हा, हो. ठीक आहे. अशी करून असं तो इकडे तिकडे. राधा हा अशीच जर तू गोड गोड दररोज बोलली हा. आणि मी जर तुझ्या सोबत चांगलं वागलो तर घरामध्ये झगडा होईल का? ओ बिलकुल झगडा वगैरे होणार नाही हो. नाही होणार. नाही ना. पण मला समजते की आज गोड गोड बोलण्याचं कारण काय. कारण म्हणजे ओ कारण म्हणजे खूप मोठं कारण आहे. बरोबर आम्ही समजतो ना राधा. हा अंगावर नव नव वस्त्र दाग दागिन, अंगावर नव नव वस्त्र दाग दागिन घालून कोणची तयारी झाली राधा तुझी ग. ओ माझी तयारी काय ओ चालली घोराडला चालली मी माझ्या भावाकडे. हा, तिथं अक्षित पण लावणं होते आणि मंडई सुद्धा पाहणं होती मग. शाबास. म्हणजे अक्षित लावणे होते हा आणि मंडई पाहणं होते. होई ना. म्हणजे तो तुझा भाऊ भीमरावजी बागरे साहेब होई 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 आणि होई. त्यानं तुला बोलवलं आहे. होई ना. काल तुला एकटीलाच बोलवलं का? ओ मला एकटीलाच बोलवलं तुम्हाला घरीच ठेवलं. जावयाला नको आणू म्हणे. नाही नाही ओ म्हणजे- खर्च वाढते ना. हा, तू येशील तुला 500 साडी घेऊन देणार. म्हणजे घरचे काम मध्ये कर्म दिसतो काय नाही ते काय हो. राधा. हा मी म्हणतो जायचं नाही. ओ मी म्हणते जाणार. 8 दिवसाच्या बाद असेल. 8 दिवसाबाद कशाला जाणार होती ते भांडे घासा जाणार का कचरा उचलणार जाणार. हो मंडई आजची आहे आज नाही जाणार तर 8 दिवसात जाऊन काय करणार होती ते. काहून तुला समजत नाही? मी म्हणतो जायचं नाही. मी म्हणते जाणार. एवढा हक्क झाला होय ना. हा? राधा हा, तुला माझी काही मनाई नाही. हा. तू गेली तरी चालेल पण घरचे काम पूर्ण झाले का म्हणतो. ओ घरची सगळे रंगारंगाची कामं झाले. ओ सकाळी उठली हा, हा. आंघोळ केली शाबास. सडा चारून केली अरे वा. लहान मुलाबाळाची आंघोळ करून दिली हा, हा, हा. त्यांना शाळेत पाठवली. हा. आणि तुम्ही ना काय केल्या हो असे हातावर वचन घेतलं हा. त्या पांढऱ्या गेले हा, हा, हा. आणि फसत बसले हो. म्हणजे तुला जे काम केले ते मी नाही मला नाही जमले नाही. नाही ना. बघले माणसाला किती काम राहते ग. किती असतात का. माणूस जरी सकाळी झोपेतून उठला हा हातावर मंजन घेते, असवी. हातावर मंजन घेते, हा चाय घेते. चाय पिल्याबरोबर सकाळी 7 वाजता शेतावर जाते. असवी. 12 वाजेपर्यंत वखर चुकते. हा 12च्या नंतर डबा जेवला की रात्रीच्या 7 वाजेपर्यंत पाणी वरती राहतात. असवी. अहो पण तुम्ही चुकता का हे गावचे सगळे माणसं करतात कामे. मग तू एकटीच बाई नाही गावामध्ये साऱ्या बाया काम करते. बघले ह्या बाईची मी वेगळी बाई आहे.
बोले ते नाही म्हणायचं, हा माठ घे आणि लवकर बाजारची वाट घे. अहो, माठ काही घेणार नाही ना बाजारला काही जाणार नाही हो. हा? हे का तुमचं माठ? धंदा विसरली ना, भावाच्या गावने चालले. हा नाही घेशील, नाही जाशील. इकडे ये. काय वाटते तुले? काय हो काहीच नाही. म्हणजे काय ह्या नवऱ्याला का समजतेस तू? हो, असं काही तू बोलली काय? नाही नाही, नवऱ्याला फिरवाचा भावरा समजतेस की डवरा तो पराठीचा डवरा समजतेस? हो, पण अशी तरी काही बोलली काय मी तुम्हाला? दादा हा. मोठ्या लाडा कौतिकाच्या डोक्यावर माठ ठेवला ग. हा, डोक्यावरचा माठ खाली फेकला. हा. बरं झालं पक्क्या मातीचा होता, फुटला नाही तर दुसरी. कुणाचं गेलं असतं म्हणतो. अहो, गेलं असतं तुमचं. महाग गेलं असतं, तुझं नाही गेलं असतं. माझं कशाला गेलं असतं बा? तुझं गेलं असतं त्या बापाचं, त्या मायचं, त्या भावाचं. अगे माय, तुमच्या घरी तर तुकडे मोडाले का माझे आई बाबा? पाहुणे आलेच नाही. बिलकुल नाही येत. 15 दिवस राहून गेले. बिलकुल आणि नाही चल. बा. अहो, उचलते होय. तुला माहित आहे ना हा माणूस कसा? हो, माहित आहे, हो. राधा हा, झगडा केल्यानं बरं होईल का? नाही ना. राधा आपण जर घरामध्ये झगडा करत बसलो, हा. एखादा शहाणा येईल ग. थांब, बस, बस, धार, बस. तर एखादा शहाणा माणूस येईल हा. आणि म्हणाल पाटील पागल झाला, बायकोने ढोरा सारखा मारते. अगदी बरोबर बोलली हो तुम्ही. म्हणून झगड्यानं बरं होणार नाही राधा. नाही ना. आपण दुसऱ्याचा झगडा पाहावा, पण आपला झगडा दुसऱ्याला दिसला नाही पाहिजे राधा. नाही ना हो. म्हणून माझे प्रेमाचे 2 शब्द आहेत. ऐक काय म्हणत होता. ऐकते ना. दह्या दुधाचा सोडून धंदा, हा. दह्या दुधाचा सोडून धंदा, हा. घरी रिकामी राहू नको. आनंदे ग विकाया बाजाराला, मागे पुढे ग पाहू नको. काय बोलली? वाया जाईल घाटा होईल राधा, तुम्ही? वाया जाईल घाटा होईल. हा. आहे वाटती महागाई, तुम्ही ना. अन जाग मिळेल का कोठून मग अन्न पैशाची टंचाई. येणार हो. मिळेल का दादा? बिलकुल नाही येणार हो. या घोराड गावामध्ये जाऊन पाय, तुला कोणी 5 रुपये 10 रुपये देते का दादा? बरं अहो, कोणीच नाही देणार हो काम केल्याशिवाय पैसे मला. देईल का? नाही ना. या जमान्यात कोणी कोणाचं होत नाही. नाही हो. सख्खे भाऊ भाऊ होत नाही, हा. बापले का होत नाही. नाही ना. शेवटी कोण होते? नवरा आणि बायको. मरते वेळेस नवरा आणि बायको होते राजा, पण गोष्ट होत नाही. नाही हो. म्हणून माझे प्रेमाचे शब्द आहेत. ऐकते ना. माझे विचार कसे आहेत? वे 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 वे. एक कॅसेट प्रमाणे गीत आहे, ऐका नाही. आग थांबर माथा, आग थांबर माथा, एवढं वाटतो ग बाळ. थांबर माथा, एवढं वाटतो ग बाळ. तांबर माता बळे वाटतो ग पार. तांबर माता बळे वाटतो ग पार. थांबर माथा, एवढं वाटतो ग बाळ. थांबर माथा, एवढं वाटतो ग बाळ. तांबर माता बळे वाटतो ग पार. तांबर माता बळे वाटतो ग पार. वाचनात उरलं नाही वेडचं ग बाळ. वाचनात उरलं नाही वेडचं ग बाळ. वेडचं ग बाळ. ज्यावेळेस हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या लायब्ररीमध्ये नेहमीप्रमाणे अभ्यास करायचे, पुस्तक वाचायचे वे व. आणि नेहमीप्रमाणे रमा माता त्या लायब्ररीमध्ये जेवणाचं ताट सजवायचं आणि बाबासाहेबाच्या टेबलावर नेऊन ठेवायची. आणि मग त्या दिवशी सुद्धा रमा मातेनं ताट सजवलं आणि बाबासाहेबाकडे नेऊन ठेवलं, साहेब जेवण करा. आणि नंतर लगेच पाणी आणण्यासाठी गेली. परत जेव्हा टेबलाजवळ गिलास नेऊन ठेवलं, तेव्हा पाहते तर बाबासाहेब पुस्तकच वाचत होते. कसं काय गं? तेव्हा बाबासाहेब म्हणत होते, काय? ग वाचनात उरलं नाही वेळेचं ग बाळ. वेळेचं ग बाळ.
हा आमचे भाऊसाहेब ललितजी बनसोड साहेब यांच्याकडनं 50 रुपयाचं भेट आलेलं आहे. मंडळाकडून त्यांना धन्यवाद का? तुम्हीच तर म्हणत आहात. माझ्या शब्दाचा भावाचा काय आहे, मी या शब्दाच्या समोर काय म्हणणार आहे पहिले ऐकून घे राधा. ठीक आहे, सांगा हो, ऐकते. अग सोड राधा सोड, अशी मारू नको बोल. 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 सुखी जीवनात पाहिजे तुझाचाही जोड. सुखी जीवनात पाहिजे तुझाचाही जोड. तुझाचाही जोड. राधा, आपले दिवस किती राहिले ग? आपले फक्त 2 दिवस राहिले. होय ना. आणि मग 2 दिवस झाल्यानंतर आपले डोळे झाकले तर जिंदगानी झाली समाप्त. होय व. आणि त्याच्यासाठी दोघांचा जोड पाहिजे. होय ना. अगं सुखी जीवनात पाहिजे दोघांचाही जोड. दोघांचाही जोड. आणि सोड राधा सोड, अशी मारू नको मोड. सोड राधा सोड, अशी मारू नको मोड. राधा, हे वेड्यापणाचे लक्षण आहे. काय व? हे असं जर हट्ट धरणं आणि मी जात नाही हे म्हणणं, असं हे वेड्यापणाचे लक्षण आहे राधा. असं काय व? हा? होय ना. तर अशी जर वागली तर जिंदगानी होईल का? नाही ना. आपल्याकडे 1.5 एकर जागा आहे. होय व. मी म्हटलं त्याचं काही फसल पाणी घेऊन, पण निसर्ग वेळोवेळी साथ देत नाही. नाही हो. आता पावसाची गरज नाही तर पाऊस येऊ पडत आहे राधा. होय व. होय ना. पराठ्या वाया गेल्या, कापसाने भाव नाही. होय व. काय करू आमचे कास्तकार बांधव ना, आपण काय करू राधा? होय. मोठा विचार आहे. आणि म्हणून मी काय म्हणतो राधा, ऐकून घे. ऐकते ना. ओ, राधा, वेळापरी वागू नको, विचार कर थोडा. वेळापरी वागू नको, विचार कर थोडा. आणि खेळ नको समजू आहे संसाराचा गाडा. खेळ नको समजू आहे संसाराचा गाडा. दादा, हा संसार होय. होय ना. या संसारात कोणी तरुण जाऊ शकलं नाही ग. नाही हो. या सागरापेक्षा खोल आहे. होय, 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 होय. ज्याला समजला त्याला समजलं, नाही तर बाकी त्याला समजलं नाही. नाही हो. खेळ नको समजू आहे संसाराचा गाडा. कामधंद्यामध्ये नाही पाहिजे असा घोळ. कामधंद्यामध्ये नाही पाहिजे असा घोळ. नाही पाहिजे असा घोळ. राधा, अगं सोड राधा सोड, अशी मारू नको मोड. सोड राधा सोड, अशी मारू नको मोड. क्या बिल्ला क्या बिल्ला क्या चालना चल रहा है
तिने दरवाजे बाई तोडून टाकले हा त्या पैशावाचा आवाज येतात तेवढ्याला आवाज येतात तेवढा जो भिल्ल्या भिल्ल्या जो भिल्ल्या भिल्ल्या ए तिळखुट्या हा म्हणलं तू ठेंगणार राहिला बाबा ठेंगण्या म्हणूनच ते डबका आहे बापरे बापरे हो का हे शहाण्या हा काय करून राहिलो होतो आम्ही काय करून होत्या म्हणजे हा. पाटली नव्हती वरच्या तुम्ही होत्या खालतं म्हणजे हे तुला दिसलं हा हा तू कुठं होता मी होतो तुमच्या वरचं याचा भाई तुम्हाला सोडवत होतो हा, हा. मला माणसाचा झगडा बोलो पण बाईच्या माणसाचा झगडा ए शहाण्या हा तुला काही उमसते का का काही समजते का काय तुला लग्न की झालं का त्या पण 18.5 लेकराच्या बाप आव तरी हुस नाही ना वास नाही करत बाई बाई म्हणते उलटा लग्न झाला का म्हणजे तुला बायको आहे काय काय बापरे बापरे किती लेकर आहे 18.5 18.5 हो बाई, मी आजपर्यंत नाही ऐकलं 18.5 नाही ऐकलं? अरे 6 लेकराची बाय पाहिली हा 8 लेकराची पाहिली 12 लेकराची बाय पाहिली हा पण 18.5 लेकराची बाय नाही पाहिली अरे पाटील कसे पाय हा. तशी ताकद पाहिजे त्याचा माल खावा लागते माल खा लागते हा कोणता माल होईल तसा माल खातो ना मी पण मला सांग ना हा. कोणता माल होईल माल खातो म्हणजे रोजच्या पूर्ण शेंगदाणे खातो म्हणजे तू खाया हा आयजन हा तो दरार आहे घराला तो जाऊ नये. इम्प्रेशन आहे तो हो, फटका आहे हो. याचा मतलब तुला बायको घरी भेटत असेल. पाटील, माणसात पाहिजे खुबी माणसात पाहिजे खुबी तो बायको काय म्हणलं तुला माणसात पाहिजे खुबी तो बायको नाही ते उभी. मग मला तुला आपली खूबी काम नाही सांगत हो, तुला खुबी धावतो मी आपली अलकंपी खराब करतो याला रामराईला खुबी धावलो त्या बैठो द्यायला सोडू नाही म्हणून मी खुबी आपली कोणाला धावत नाही आसाराम बापूने दिलतो त्या पण कोई भोगलीला द्यायला सोडू नाही म्हणून मी आपली खुबी धावत नाही तुझ्या जवळच्या जवळ ठेवतो हो जवळच्या जवळ म्हणजे सगळं घेऊन जाते हो हो अरे कोणी कोणाच्या आईला सुधरून जाते हो सुधरते ना तर मी नाही सूत्रासाठी देतो ते द्यायला जात ना हो का माहिती एक काम कर तू जरी ताजवर राहू दे पाटील, वेळ कमी आहे तू घरी जा आपल्या बायकोला माघार करते घेऊन घेऊन येऊ का लवकर जा. तर दौरी चहा घालू पा म्हणून टाकू. पण घरी आलो ना काउंटर काढा घेऊ लागून त्या पै आला म्हणे त्या पै माणूस पाहिलो 1.5 फूट बायको पाहिली 4 फूट कुठची महापर्यंत का डबका महापर्यंत का डबका पण नाही भाऊ नवऱ्याची बायको म्हणजे अर्थात की राहते म्हणजे माणूस किती काही लहान असला तर नवऱ्याची बायको होई ना हा? गोपे वेळ कमी आहे ना चांगलं होतं गोपे हो मी त्या कट्ट्यांचे माय जया पदाचे माय हो नागदुरी दीक्षितचे माय हो केंद्रीयचे माय हो अहो, तुमच्या मागेच तर होती व मा मागे होते होय त्या बाई मी तेव्हाचा आवाज देऊन राहिला कुठे होती अहो, मी नाही का गौमाताची पूजा करत होती कायची पूजा करायला होती गौमाताची शाबास माय बायको सुधारली आता कायची पूजा करत होती गौमाताची व तर गौ माता म्हणजे गायची ना होय बरोबर आहे. गौ माता म्हणजे काय अव गाय कशी माय बरोबर आहे. गाय कशी माय तर सांड म्हणजे भागणं होतं हट माय अहो सांड म्हणजे बाप तर म्हस म्हणजे मोठी माय नाही का तू अव तुमची होत असेल व त्या बाई कशी म्हणते वाव म्हस म्हणजे मोठी माय हल्या म्हणजे मोठा बाप बकरी म्हणजे मावशी पकडा म्हणजे मावसा चल पटला चला एवढं केला तर तो घालतात
हा जो आहे पाटलाच्या घर. अगे माय किती लंबा ना या बाई पाटील पांड्या मोठा राहते म्हणून द्यायचा मोठा राहते. आणि तुमचं का आकुडा आहे बा? अहो अंदाच्या मास्तर थांब. आला म्हणजे आपलं नाव पण मी आपला मोठा करतो. अहो 4 वर्ष झाले असं म्हणत आहात तुम्ही. अहो मी आपला मोठा करतो गावा ग्रामपंचायतने माझं नाव घरकुल मध्ये आला त्या पाटला पुरुष लंबा करतो. फक्त ना आता नाही तर तुम्ही आदमी आहे. त्या बाजू. अहो पाटील साहेब. पाटील साहेब. नमस्कार माझा नमस्कार जी, नमस्कार नमस्कार. आले का बापू भोकला का का हाय नमस्कार घेते मी नमस्कार घेते ना आलेत का म्हणते मला. काय समजते तुला हा काय उमजते का काय अरे कोणी जरी येत असला हा. आपण त्याला आले काची म्हणतो त्याने आले का जी म्हणतो. कोणी बसून असला त्याला बसले काची म्हणतो हा. काय झालं या शब्दाने नाही मग तू कसा म्हणते तर तुम्ही नमस्कार घेता मी तुम्हाला दिसलो ना बाबाजी. तर ठीक आहे आले तुम्ही हो. तर तू आता तिकडून पाठव आपल्या बहिणीला हो, हो. मी इकडून पाठवतो ठीक आहे. वेळ कमी आहे रे ए राधा काय हो? अशी होते जिंदगानी होय ना. आपण यायच्या मागे लागलो तर आपली जिंदगानी लयाला जाईल राधा होय बा. अहो पण तुमची गोष्ट बरोबर आहे पण हा. एकटी कशी जाणार हो? झाड जगण्याची वाट आहे ना मला एकटी कशी. बरोबर आहे तुझं राधा आपल्या घरामागे घर कुणाचं राधा अहो, आपल्या घरामागे घर, गोपिकेचं. आपल्या घरामागे घर त्या गोपिकेचा त्या गोपिकेला घेऊन जा आणि गोपिका सुद्धा नाही आली तर गोपिका नाही आली तर चंद्र सख्य मावशीला घेऊन जा आणि चंद्रसखी मावशी जरी नाही आली तर मावशी बी नाही आली तर धंदा आपला डुबवायचा नाही वाया जाऊ द्यायचा नाही धंदा करण्याचा कोणी लाज नाही आपण दोघे नवरा बायको निघून जाऊ ठीक आहे मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे लग्न झालं. तयारी. त्याच्यामध्ये पोट पण आहे पण त्याला लाज होणार नाही. अशी करते माझी माहिती नाही गोपिका तिला घेऊन बाजारला जाते. राधे राधे. अगं राधे राधे गोपिका अगं कुठे निघाली काय एवढ्या तडफडीने? अगं मी तुझ्या घराकडे येत होती. माझ्याच घराकडे असं कोणतं काम पडलं का तुला? अगं मला तुझ्यासोबत बाजारला जायचं होतं. काय सांगू ताई तुला मला पण बाजारात जायचंय तुझ्यासोबत. अगं चालते का होय का? माझ्यासोबत बाजारला? हो चाल ना मला पण पण जायचं आपण होतं. दोघ्या तरुण मुली एकट्या कशा काय जाणार गो कोणातरी घेऊन जाणार. अगं होय कोणातरी घेऊन जाऊ ना. ते नागेश काका आहे ना हा त्यांनाच पकडूया बाजारला जाण्यासाठी. चाल मग त्यांच्या घरी जाऊ ना त्यांना घेऊन जाऊ आपण बाजारला. हो, ठीक आहे चल ना. चाल. आव निर्गुणपुरती राधायाले आहा 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 निर्गुणपुरती गवळण राधा सगुण नगरात हो बाई सगुण नगरात हो ते सगुण नगरात हो पियाने माया बाजारात हो धीरे धीरे हो बाई मग ती सारी कशाची नसली कशाची? सप्त धातूची साडी नेसले सप्त धातूचे साडी नेसले तोंड रंगात हो बाई तोंड रंगात हो तोंड रंगात बोलो शोभून दिसते हजारात हो धीरे धीरे हो धीरे
बागात तारुण्य भरले अंगात हो धीरे धीरे हो धीरे अनयकोच माट भरून निघाले आ, 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 आहो यकोच माट भरून निघाले तोहीचा दुधात पायी तोहीच्या दुधात तोहीच्या दुधात निघाली गिरजाच्या शोधात हो धीरे धीरे हो धीरे तीनही वाटा फेरू लागले आहा, आहा, आहो तीनही वाटा फेरू लागले चार वाजतेत अरे दादा चार वाजतेत चार वाजतेत न बसली जाऊन शून्यात हो धीरे धीरे हो धीरे बाई वस्ताद का म्हणे काय म्हणतात आन वस्ताद आमचे हरी पाटील आ, 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 आहो वस्ताद माझे हरी पाटील केले निधधामात बाई केले निधधामात कवी बुधाने करून कल्पना करून अभ्यास हो धीरे धीरे हो धीरे प्रिय प्रेक्षक बांधवांनो आमचा वेळ इथे समाप्त झालेला